PCTs Infinity PCTs Infinity. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात PCTs इन्फिनिटी 90.4 FM हा कम्युनिटी रेडिओ. आधी केलेची पाहिजे या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. समाजासाठी काहीतरी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींविषयी, संस्थांविषयी आपण या कार्यक्रमातून जाणून घेत असतो, त्यांच्याशी बातचीत करत असतो. आणि आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत वर्क फॉर इक्वॅलिटी या संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांना. आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे मैत्रेयी कोल्हापुरे हिने. प्रत्येकाला वाटतं की समाजामध्ये चांगले बदल घडावेत. शिक्षण, आरोग्य, न्याय, सुविधा सर्वांना समान मिळाव्यात. वाटतं प्रत्येकासाठी उघडावेत आनंदाचे दरवाजे. यासाठी आधी केलेची पाहिजे. आधी केलेची पाहिजे. नमस्कार. तुम्ही ऐकत आहात PCTs इन्फिनिटी 90.4 FM. मी मैत्रेयी. आधी केलेची पाहिजे या मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. समाजामध्ये काही गोष्टी बदलल्या पाहिजेत अशी चर्चा नेहमीच होत असते. पण बदल घडवण्यासाठी जे प्रत्यक्ष पुढाकार घेतात अशा सुजनांची आणि त्यांच्या कार्याची ओळख आपण या मालिकेतून करून घेतो. तर आज आपल्या भेटीला आल्या आहेत प्रभा विलास. सोशल वर्क या विषयामध्ये त्यांनी मास्टर्स ही डिग्री संपादन केलेली आहे. वुमन स्टडीजमध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. वर्क फॉर इक्विलिटी या सामाजिक संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत. 23 वर्षांचा सामाजिक क्षेत्राचा त्यांचा अनुभव आहे. त्यांच्या कामाविषयी त्या बोलतीलच, पण स्त्री शिक्षण आणि बालविवाह या 2 अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांवर त्या काम करत आहेत. कोविडच्या काळात मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी 100 डेज इन लॉकडाऊन हा उपक्रम त्यांनी केला होता. याच अनुभवाचा संग्रह म्हणून 100 डेज इन लॉकडाऊन हे पुस्तक त्यांनी लिहिलं. याच त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही केलं गेलं आहे. रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDC 2012, एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ तळेगाव 2013, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती 2014, ह्युमन राईट्स चॅम्पियन अवॉर्ड लखनौ 2016 यासारखे अनेक पुरस्कार ताईंना मिळालेले आहेत. ताई, तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू मैत्रेयी. कसं वाटतंय तुम्हाला? पहिल्यांदा स्टुडिओमध्ये आलेले आहात, काय भावना आहेत? खूप छान वाटतंय. आणि खास करून तुझ्यासारखी तरुण युवा काय म्हणूयात आपण रेडिओ इंटरव्ह्यू घेणारी, त्याच्यामुळे मी पण खूप पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन तुझ्याशी माझी बोलण्याची इच्छा आहे. अरे क्या बात आहे. स्त्री शिक्षण आणि बालविवाह या प्रश्नांनी खरं तर प्रत्येकाच्याच मनात एक तक्रारीचा सूर निर्माण केला आहे. आणि इतक्या महत्त्वाच्या आणि जोखमीच्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात. तर असा काही अनुभव तुम्हाला आला का की ज्यानंतर वर्क फॉर इक्विलिटी सारखी संस्था समाजात असली पाहिजे असं तुम्हाला वाटलं? मैत्रिणी, मला तुला सांगायला आवडेल की माझं स्वतःचं जीवनच या संपूर्ण प्रक्रियेमधून गेलेलं आहे. मी अशा समाजाची प्रतिनिधी आहे की जिथे माझ्या आधी कोणतीही आमची पिढी शिक्षणामध्ये नाही आहे. बरं. सो माझी पहिली पिढी आहे की जी शिक्षणाच्या प्रवाहात आली. त्यामुळे दोन्ही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एकतर ज्यांचे आईवडील किंवा ज्यांची कोणतीही पिढी शिकलेली नाही आहे त्यांना शिक्षण घेताना किती अडचणी येतात, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की ज्यांची कोणतीही पिढी शिकलेली नाही आहे ते लोक जेव्हा शिक्षणाच्या प्रवाहात येतात तर त्यांना किती फायदे होऊ शकतात. या दोन्ही गोष्टी मी खूप चांगल्या पद्धतीने अनुभवल्या आहेत. त्यामुळे जसं जसं मी शिक्षण घेत गेले तर मला एक गोष्ट जाणवली की शिक्षणामुळे माझा आत्मविश्वास, आत्मसन्मान, निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टींमध्ये खूप फरक पडला. बरोबर. जो की मी माझ्या समाजाच्या मुलींमध्ये बघत नव्हते. आणि मग मला जो माझा आत्मविश्वास वाढला, मी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सहजतेने येऊ शकले. मला खूप साऱ्या संधी मिळाल्या. आणि हीच प्रेरणा मला जास्त कामी आली की जर एखाद्या अशिक्षित समाजातली एक मुलगी जर शिकली तर तिला इतक्या सुंदर संधी मिळू शकतात.
तर या संपूर्ण समाजामधल्या या सगळ्या मुलींना ती संधी नक्की मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांचं जीवन खूप सुंदर होऊ शकतं. आणि म्हणून मी जास्त शिक्षण या विषयावर काम करायला सुरुवात केली. ॲक्च्युली माझं संपूर्ण जे आयुष्य आहे ते शिक्षण घेण्यामध्ये खूप स्ट्रगल करावं लागलं आहे. आणि सुदैवाने मला MSW सारखे मास्टर ऑफ सोशल वर्क सारखी एक शाखा मिळाली की जिथे आपण समाजकार्यसुद्धा करू शकतो आणि प्रोफेशनली करू शकतो, त्याच्यामध्ये आपण करिअर पण करतो. तर हे सगळं करत असताना मला सेक्स वर्कर बरोबर काम करण्याची खूप संधी मिळाली. आणि तिथे मला अजून एक इनलाइटमेंट माझ्या आयुष्यामध्ये मिळालं की जर वंचित समाजातल्या मुलींना शिक्षण नसेल, सपोर्ट नसेल, तर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही म्हणजे डिग्निटी घालवून त्यांना काम करावं लागतं. आणि तिथे माझ्या लक्षात आलं की आपण शिक्षण या मुद्द्यावर आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यावर काम करण्याची फार गरज आहे. आणि ते सुद्धा मोठ्या महिलांबरोबर न करता आपण किशोरवयीन मुलामुलींबरोबर जास्त काम केलं पाहिजे, म्हणजे या स्तरापर्यंत ते लोक पोहोचणारच नाहीत. त्यांना आधीच खूप संधी आणि व्यासपीठ मिळू शकतात. आणि म्हणून वर्क फॉर इक्वॅलिटीची आम्ही स्थापना केली. ते म्हणतात ना की दृष्टिकोन माणसाचं आयुष्य बदलवतो. आपण ज्या चष्म्यातून जगाकडे बघतो तसं जग आपल्याला दिसत असतं. तर तुमचा चष्माच निराळा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि शिक्षणाचं महत्त्व तुम्ही हेरलत, बरं ते तुमच्यापर्यंत मर्यादित न ठेवता ते लोकांना सांगावंसं वाटलं तुम्हाला. आणि ह्या खटाटोपातून वर्क फॉर इक्वॅलिटी उभं राहिलं असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. ह्या संस्थेअंतर्गत तुम्ही असंख्य प्रश्नांना सामोऱ्या जातच असाल, पण बालविवाह ही समाजाला खरंच गालबोट लावणारी प्रथा आहे. आणि अजूनही बालविवाह होत आहेत हे खरंच धक्कादायक आहे. म्हणजे हे माहितीच नव्हतं खरं तर. तर अशा जेव्हा केसेस तुमच्याकडे येतात किंवा अशा घटना जेव्हा होतात तेव्हा त्या थांबवण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलता? तू अगदी बरोबर विचारलंस की बालविवाह अजूनही होतात हे धक्कादायक आहे. पण मैत्रिणी, मला तुला सांगायला म्हणजे खरं वाईटही वाटतंय, पण ही माहिती खूप लोकांपर्यंत गेली पाहिजे की आपण जसं सांगतो की आपला भारत देश खूप पुढे गेलेला आहे आणि खूप प्रगती होते आहे, पण जगभरामध्ये जेव्हा बालविवाह होतात तेव्हा प्रत्येक 3 मुलींमधली एक जी मुलगी आहे, बालवधू जी आहे, ती भारतामधली आहे. इतका मोठं प्रमाण आपल्या देशामध्ये बालविवाहाचं आहे. त्यामुळे हा प्रश्न जरी दिसत नसला किंवा ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसत असला तर याच्याकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे. सो बालविवाह थांबवण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतो आहोत, आमची स्वतःची अशी इच्छा आहे की जी मुलगी या प्रसंगाला सामोरी जातीये तिने स्वतः त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. कारण ते म्हणतात ना की तुमची स्वतःची मदत तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कोणीही मदत करू शकत नाही. सो आमची पहिली प्रक्रिया अशी आहे की आम्ही गावागावांमध्ये काही गटांची बांधणी केलेली आहे, ज्यांना आम्ही गर्ल्स क्लब असं म्हणतो. आणि त्या गटांमध्ये आम्ही मुलींना सक्षम करण्याचा प्रयत्न करतो की तुमचे मुद्दे तुम्ही बोलायला कसे सुरुवात केले पाहिजे. आम्ही त्यांना बाल हक्काचं प्रशिक्षण देतो की ज्याच्यातून त्यांना समजतं की 18 वर्षाच्या आत लग्न करणं हा आपल्या हक्काचं उल्लंघन आहे. सो आम्ही जास्त प्रयत्न करतो की त्यांनी त्यांच्या मुद्द्याला धरून बोललं पाहिजे. म्हणून मग आम्ही त्यांना वेगवेगळे व्यासपीठ पण सांगितलेले आहेत. जसं जर तुमचं लग्न ठरत असेल, घरात जर तुमच्या लग्नाची चर्चा चालली असेल तर पहिल्यांदा तुम्ही नकार द्यायला शिका तुमच्या लेव्हलला. आणि अगदीच तुम्हाला असं वाटलं की नाही आम्हाला तिथेही मदत होत नाहीये, तर आपण जो गट बांधणी केलेली आहे गाव पातळीला त्या सगळ्या मुलींना आम्ही त्या लेवलपर्यंत आणलंय की तिचा तो एकटीचा प्रश्न नाहीये, हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे. तर तिला सुद्धा हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. सो आमच्या अनेक केसमध्ये असं आम्ही पाहतो की जिथे बालविवाह ठरतो आणि मुलींना माहिती पडतं की अरे आपल्याच एका मैत्रिणीचं लग्न होतंय, तर या मुली स्वतः त्यांच्या कुटुंबियांकडे जाऊन त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात की मुलीचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे. हेही जर नाही जमलं तर आम्ही 1098ची मदत घेतो. जिल्हा स्तरावर जे डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर असतात त्यांची मदत घेतो, ग्रामपंचायतीची मदत घेतो. या सगळ्यांपर्यंत जाऊन हे लग्न कसं थांबवता येईल, या मुलीला अजून तिच्या विकासासाठी कसा वेळ मिळेल याच्यासाठीचा आम्ही प्रयत्न करत असतो. दुर्दैवाची गोष्ट आपल्याकडे अशी आहे की या प्रश्नाला धरून
अजिबात आपल्या समाजात सेन्सिटिव्हिटी आणि गांभीर्य नाही आहे. आणि त्याचमुळे काय झालं की आम्ही जेव्हा 21 गावांचा अभ्यास केला की मुलींचं लग्न जर होत असेल तर त्यांना कोणता प्लॅटफॉर्म आहे जो मदत करू शकतो. सो 1098 आहे हेल्पलाईन, चाइल्ड हेल्पलाईन, जी मुलींना मदत करू शकते, मुलांना मदत करू शकते. पण चाइल्ड हेल्पलाईनचे पण लिमिटेशन्स असे आहेत की गाव पातळीला तिथे काम करणारी यंत्रणा नाही आहे. म्हणून सरकारी यंत्रणेच्या नुसार किंवा नियमानुसार प्रत्येक गावामध्ये बाल सुरक्षा समिती असली पाहिजे, जिथे हे मुलं सांगू शकतात की आमच्या अधिकारांचं उल्लंघन होतं आहे. म्हणून आम्ही 21 गावांचा अभ्यास केला आणि ग्राम सदस्यांना विचारलं की तुम्हाला बाल सुरक्षा समिती काय आहे माहिती आहे का, तुमच्या मीटिंग्स होतात का, आणि तुमचे बाल सुरक्षा समितीचे सदस्य कोण आहेत. तर दुर्दैवाने या 21 गावांमधल्या जवळजवळ 150 ते 200 लोकांमध्ये 2 ते 3% सुद्धा लोकांना माहिती नाही आहेत की बाल सुरक्षा समिती काय आहेत. आणि म्हणून आम्ही या मुलींच्याच मदतीने ग्राम पातळीला सुद्धा बाल सुरक्षा समिती असलीच पाहिजे अशी मागणी धरतो आहोत. सो वेगवेगळ्या लेव्हलनी आम्ही बालविवाह थांबवण्यासाठीचे प्रयत्न करतो आहोत. मला हे खूप आवडलं की आधी सेल्फ डिफेन्स शिका, स्वतःसाठी स्वतः लढा, आणि मग तिथून जर काही झालं नाही तर आमच्याकडे या. बरोबर. हे मला फारच आवडलं. कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही सतत त्यांची मदत नाही करू शकत. आणि आमचं प्रोफेशनली काम करण्याचा हाच एक दृष्टिकोन असतो की लोकांना असं तयार करा की त्यांनी त्यांच्यासाठीचं काम उभं केलं पाहिजे, ना की आपण आपल्यावर ते अवलंबून राहिले पाहिजे. सो आमचा हा एक मोठा कोर आहे की त्यांनी त्यांची मदत स्वतः केली पाहिजे. प्रभाताई, तुम्ही अनेक गावांमध्ये, वस्त्यांमध्ये जाऊन मुलींचं संघटन केलं आहे आणि आत्तापर्यंत 2000 मुलींचं संघटन करण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालेले आहात. हा काही छोटा आकडा नाही आहे. तर हे करत असताना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागणारच आहे, ह्याची कल्पना होती का? आणि ज्या काही अडचणी आल्या त्याला तुम्ही कसं सामोरं गेलात? नक्कीच कल्पना होती मैत्रेयी. कारण आपला जो समाज आहे तो इतका पुरुष प्रधान संस्कृतीचा समाज आहे. सो आपण जितक्या लेवलपर्यंत मुलगी काहीही बोलणार नाही तेवढं फ्रीडम द्यायला आपण तयार असतो. पण जेव्हा आम्ही मुलींचं संघटन करतो, त्यांना त्यांच्या हक्कांविषयी बोलतो, त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी बोलतो, तर खूप लोकांना हे माहिती आहे की यांच्या गटात गेल्यामुळे मुलगी आपली शहाणी होणार आहे आणि ती असे प्रश्न विचारायला सुरुवात करणार आहे की मीच का शाळा सोडायची, मीच का त्याग करायचा, मीच का घरातली कामं करायची. हा जो का प्रश्न आहे जेव्हा मुली विचारायला लागतात, खरं तर हे एका सज्ञान समाजाचं लक्षण आहे. पण आपल्याकडे ती वृत्ती नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे जास्त दाबून जेवढं ठेवता येईल, जेवढं लोकांना बोलायला आपण कमी संधी देऊ, तेवढं जास्त सुखी कुटुंब, अशी एक कॉन्सेप्ट आहे. आणि त्यामुळे खूप आम्हाला अडचणी येतात. बऱ्याचदा पालक आम्हाला नाही म्हणतात की नाही, मुलगी आमची नाही येणार, तिला खूप काम आहे वगैरे वगैरे, अशा खूप गोष्टी होतात. पण आम्ही त्यातूनही मार्ग काढतो. आम्ही लोकांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा एखादी मुलगी सज्ञान होते, शहाणी होते, ज्ञानाने शहाणी होते, तर त्यावेळेला ती फक्त तिचा विकास करत नाही, तर ती अख्खा समाज आणि अख्खा देशाचं भविष्य घडवत असते. आणि याच्यातूनही खूप पालक आमच्याबरोबर आहेत सुद्धा. तर म्हणजे दोन्ही पातळ्यांवर आहेत की काही मदत करतात, काही विरोध करतात, पण चांगल्याच कामाला विरोध होतो. ही एक मनस्थिती आम्ही तयार केली आहे आणि आमचा फंडा आहे की काहीही झालं तरी हटायचं नाही, शेवटपर्यंत काम करायचं. मला असं वाटतं तुमचं तर कौतुक आहेच, म्हणजे तुमच्या धाडसाला तर सलाम आहेच, पण तुमच्या घरच्यांचं मला या बाबतीत विशेष कौतुक करावं असं वाटतंय की आपल्या घरातली स्त्री असं काहीतरी धाडसाचं काम करते तर तिला पाठिंबा देणं हा सुद्धा एक वेगळा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तो आता मला प्रकर्षाने जाणवला. येस. आणि म्हणजे मी खूप फॉर्च्युनेट आहे त्याच्यासाठी, कारण माझ्या आईकडनं पण मला खूप सपोर्ट आहे या संपूर्ण याच्यामध्ये. माझा नवरा आहे, तो सुद्धा खूप सपोर्ट करतो. माझी मुलगी आहे, ती सुद्धा खूप सपोर्ट करते. कारण ते सुद्धा बघतायत की आपला खूप कॉन्ट्रीब्युशन जर दिलं आपण समाजाला, तर अनेक मुलं त्यांच्या पायावर उभं राहत आहेत, अनेक मुली पुढे जात आहेत, अनेक मुली मोठ्या होत आहेत, छान जागेवर काम करत आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप परिवर्तन होत आहे.
सो हा जो आनंद आहे तो कुठल्याच पैशांमध्ये आपण नाही मोजू शकत. अगदी बरोबर. त्यामुळे घरातून मला खूप छान सपोर्ट आहे आणि म्हणूनच इतकं सुंदर काम मी उभं करू शकते आहे. 100 डेज इन लॉकडाऊन हा तुमचा मुलांसाठीचा उपक्रम होता. तर या उपक्रमाबद्दल काय सांगाल आणि ह्या उपक्रमाचं पुस्तक लिहावंसं का वाटलं? कोविड काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लॉकडाऊनमध्ये किती परिस्थिती बिकट होती. म्हणजे आपण फ्लॅटमध्ये राहणारे, शहरांमध्ये राहणारे लोकंसुद्धा इतके घाबरून गेलो होतो. आपल्याकडे सगळी संसाधनं होती, जरी आपण बाहेर जात नव्हतो तरी आपण समाजाच्या कनेक्टमध्ये होतो. पण आम्ही ज्या लोकांबरोबर काम करतो ती सगळी मुलं अगदी आदिवासी समाजातली आहेत, खूप तळागाळात राहणारी आहेत, त्यांच्याकडे संसाधनं नाही आहेत. तर तिथे एक खूप भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मुलांची शिक्षणं बंद झाली होती आणि आता सगळंच जणू काही ऑनलाईन शिक्षण होणार आहे, तर आपली मुलं शिकूच नाही शकणार, कारण गावांमध्ये लाईट नाही आहेत, गावांमध्ये इंटरनेट कनेक्शन्स नाही आहेत, फोन नाही आहेत, तर याच्यामध्ये आपली मुलं शिकणार कशी? आम्ही खूप या समाजाबरोबर काम केलेलं आहे आत्तापर्यंत. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ही आपली जबाबदारी आहे की या अतिसंकटाच्या काळामध्ये त्यांना एक ते संरक्षण द्यावं की आम्ही तुमच्या सोबतीला आहोत. आणि म्हणून आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये 100 डेज म्हणजे 100 दिवसाचा एक उपक्रम केला, जिथे आम्ही रोज मुलांबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेत होतो. ऑनलाईन होत्या, ऑफलाईन होत्या, पण मुलांच्या आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो. त्यांना शिक्षणाबद्दल आम्ही सांगत होतो, इन्व्हायरमेंटबद्दल सांगत होतो, जेंडरबद्दल सांगत होतो, कारण शिक्षण म्हणजे काही फक्त सिलेबसमधलं शिकवणं नाही आहे. तर या 100 दिवसांमध्ये आम्ही विविध प्रश्नांशी मुलांची एक मैत्री करवली आणि त्याच्यातून हे पुस्तक मुलांनीच लिहिलं. त्याची भाषा जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की मुलांची ही सगळी भाषा आहे आणि मुलांनी त्यांचे अनुभव याच्यामध्ये लिहिले आहेत आणि त्याच्यातून खूप पॉझिटिव्हिटी निर्माण झाली की आमची मुलंसुद्धा या प्रवाहात राहू शकणार आहेत. अदरवाईज खूप एक निगेटिव्हिटी आली होती की आम्ही तर सस्टेन नाही होऊ शकत या प्रवाहामध्ये. म्हणून पुस्तक करावंसं वाटलं, कारण लोकांपुढे तो एक काय म्हणूया तो अनुभव जिवंत राहिला पाहिजे की अतिसंकटाच्या काळात सुद्धा आपण एकत्र येऊन खूप चांगल्या गोष्टी करू शकतो. त्या अर्थाने मुलांनी पुस्तक लिहिलंय हे जरा विशेष आहे. 100 डेज इन लॉकडाऊन हे पुस्तक ई बुक आहे मला वाटतं. हो, ते आमच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. तुम्ही वर्क फॉर इक्वॅलिटीच्या वेबसाईटमध्ये जाऊन ते बघू शकाल. डेफिनेटली आपण हे पुस्तक नक्की वाचूया आणि ताईंना अभिप्राय कळवूयात, त्यांनाही ते नक्की आवडेल. आम्ही सुखसोयींनी युक्त आयुष्यात जगत आहोत, शहरात जगतोय. गावाकडे काय चाललंय, गावाकडच्या मुलींच्या अडचणी काय आहेत ह्याची आम्हाला अजिबात कल्पना नाही, आम्ही अनभिज्ञ आहोत. तर गावाकडच्या मुलींमध्ये काय अशी अंगभूत कौशल्य असतात जी शहरातल्या मुलींकडे असणं गरजेचं आहे आणि आवश्यक आहे, काय सांगा? मला असं वाटतं की शहरातलं सुद्धा छानच आहेत सगळ्या मुलीसुद्धा, पण एक थोडासा एक वातावरणाचा परिणाम म्हणूयात आपण. गावातल्या मुलींना संधी मिळत नाही नेहमी, जी शहरामध्ये खूप अवेलेबल आहे ना, आपल्याला पावलोपावली वेगवेगळ्या संधी मिळतात. सो गावातल्या मुलींना संधी मिळत नाही, त्यामुळे त्या जी संधी मिळते त्याचं सोनं कसं करायचं याच्या मागे जास्त असतात. बरोबर. शहरामध्ये पालक बऱ्यापैकी सपोर्टिव्ह असतात, पालक नेहमी मुलांच्या मागे असतात, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, हे गोष्ट अवेलेबल आहे. गावांमध्ये तसं तुम्हाला वातावरण मिळत नाही. गावांमध्ये मुलींना घराच्या बाहेर सोडायला लोक घाबरतात. आपल्या मुली बाहेर गेल्या तर काहीतरी शहराचं त्यांना वारं लागेल, पाणी लागेल आणि त्याही बिघडतील, एक अशी पण एक समज असते. पण गावातल्या मुलींमध्ये मी एक गोष्ट खूप पाहिली की त्या खूप कष्टाळू आहेत. कारण 5-5, 6-6 किलोमीटर मुली चालत जाऊन शाळेत जातात किंवा कॉलेजला जातात. कारण वाड्या वस्त्यांमध्ये म्हणा किंवा गावांमध्ये सकाळी एक बस येते आणि संध्याकाळी एक बस येते, त्याच्यानंतर त्यांना काहीही वाहनं नाही आहेत. पण त्यांच्या कॉलेजच्या शाळेच्या वेळा जर वेगळ्या असतील तर मुली लिटरली जंगलांमधून डोंगरांमधून चालत जातात, कारण सायकलसुद्धा तिथे वापरता येत नाही, गाडी त्यांच्याकडे नसतेच. तर अशा पद्धतीने त्या खूप काटक आहेत. त्या खूप एखाद्या प्रश्नाला हात घातला तर त्याला गांभीर्याने बघतात. समाजाशी वेगवेगळ्या प्रश्नांशी त्या जोडून घ्यायला बघतायत. म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं की गावामध्ये खरं अजून याचं इतकं गांभीर्य नाही आहे की आपल्याकडे इन्व्हायरमेंटचा खूप मोठा प्रश्न आहे किंवा जेंडर सेन्सिटिव्हिटी याच्या संदर्भात. पण
पण गावातल्या मुली वेगवेगळ्या प्रश्नांकडे खूप गांभीर्याने बघतायत, कारण त्या रोजच्या जीवनामध्ये ते अनुभव पण घेत आहेत. त्यामुळे त्या प्रश्नाला धरून ठेवणं, हा आपला प्रश्न आहे म्हणून काम करणं, या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने गावातल्या मुलींना करताना आम्ही पाहतो आहोत. त्या आमच्या बरोबर आहेत याची भावना आम्हाला त्याच्यामुळे जास्त येते आणि आम्ही खूप जबाबदारीने त्यांना अनेक विषयांबरोबर काम करायला जे दिलेलं आहे ते त्या पुढे घेऊन जात आहेत. सो हा एक बेसिक फरक मला शहरी आणि गावातल्या मुलांमध्ये दिसतो. पण मला तरी पण सांगावंसं वाटतं की जोपर्यंत आपल्या शहरी आणि ग्रामीण मुलांचं कुठेतरी शेअरिंग होत नाही, एकत्र येणं होत नाही, तोपर्यंत आपण हँड इन हँड कसे पुढे जाऊ शकतो हे समजणार नाही. म्हणजे काही गॅप्स यांच्याकडे आहेत आणि काही गॅप्स त्यांच्याकडे पण आहेत आणि दोघांकडे पण खूप चांगल्या पण गोष्टी आहेत. तर ते आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो हे आपल्याला जोपर्यंत ती अपॉर्च्युनिटी मिळत नाही शहरी आणि ग्रामीण लोकांना एकत्र येण्याची, तोपर्यंत ते पॉसिबल नाही आहे. आणि म्हणूनच आम्ही सतत अपील करत असतो की शहरातल्या मुलामुलींनी गाव पातळीला जी कामं चालू आहेत तरुण मुलांमुलींबरोबर, तिथे व्हॉलेंटिअरिंग केलं पाहिजे, तिथे आलं पाहिजे, तिथे सांगितलं पाहिजे, भेटलं पाहिजे, आपले अनुभव शेअर केले पाहिजे. आम्ही आत्ताच एक विचार करत होतो की 20 minutes 20 lives असं आम्ही एक पंचलाईन डेव्हलप केलं आहे. तुमचे 20 मिनिटं 20 मुलांच्या आयुष्याला प्रेरणा देऊ शकतात. तुम्ही फक्त तुमचा अनुभव सांगा की तुम्ही इथपर्यंत कसे आलात. हे इतकं प्रेरणादायी, कारण त्यांच्याकडे माध्यमं नाही आहेत गावातल्या लोकांकडे. तर त्यांना रिअल लोकांशी भेटता बोलता जर आलं जे पुढे गेलेले आहेत, तर ते त्यांच्यासाठी खूप म्हणजे छान असू शकेल, मोटिवेशनल असू शकेल. त्यांना होप्स कळतील की आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप मार्ग आहेत. आता वर्क फॉर इक्वेलिटी या संस्थेअंतर्गत खूप कामं होत असतील, खूप अडचणी येत असतील. 23 वर्षांचा तुमचा अनुभव आहे, प्रचंड अनुभव तुमच्या गाठीशी असतील. तर असा एखादा अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगू शकाल का की जो तुमच्या कायम जवळचा आहे? हो, नक्कीच मला सांगायला आवडेल. आम्ही महिलांच्या मुलींच्या प्रश्नांवर काम करतो आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ग्रामीण असो शहरी असो, मेन्स्ट्रुअल हायजीन हा जो प्रश्न आहे, मासिक पाळी त्याचं व्यवस्थापन, हा प्रश्न नेहमीच शहरी आणि ग्रामीण दोन्हीकडे पण तेवढाच तो दाबलेला प्रश्न आहे, घरगुती प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला खूप छान वाटतं जेव्हा आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी हा प्रश्न हातात घेतला 15 शाळांबरोबर, जिथे मुली मासिक पाळी हा शब्द जरी उच्चारला आपण तरी त्यांना असं काहीतरी विचित्र वाटायचं की अरे म्हणजे हे काय शाळेत बोलतायत याच्याविषयी. पण हा प्रश्न फक्त स्त्रियांचा वैयक्तिक प्रश्न नाही आहे आणि तो फक्त आरोग्याचा पण प्रश्न नाही आहे, तर तो आपल्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. कारण त्याच्यामुळे अनेक मुली ज्या आहेत त्या किशोरवयीन अवस्थेमध्ये शाळा सोडण्याचं प्रमाण खूप वाढत आहे. कारण शाळांमध्ये जर या सुविधा नसतील तर मुली शाळेत जात नाहीत आणि शहरात सुद्धा तीच स्थिती आहे, फक्त याच्यावर बोललं जात नाही. माझ्यासाठी हा अनुभव खूप मस्त वाटतो मला की ज्या मुली मासिक पाळी हा शब्दसुद्धा बोलत नव्हत्या, गेल्या 2 वर्षात सलग त्यांनी गावापासून शाळेपासून कुटुंबापासून जिल्हा पातळीपर्यंत हा प्रश्न लावून धरला की मुलींचा मासिक पाळीचा जो प्रश्न आहे किंवा शाळेतलं व्यवस्थापन जे आहे मासिक पाळीचं, हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे, मुलींच्या शिक्षणाशी रिलेटेड प्रश्न आहे आणि याच्यावर सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे, सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि समाजाने सुद्धा त्याच्याकडे एका पॉझिटिव्ह गोष्टीसारखं पाहिलं पाहिजे, ना की तो एक टॅबू आहे, लपवून ठेवण्याची गोष्ट आहे, हे नाही केलं पाहिजे. आणि त्याचा परिणाम असा झाला की गेल्या 2-3 वर्ष सतत मुली जी मांडणी करतायत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, आणि ते सुद्धा न घाबरता, ज्या मुली मासिक पाळीच्या शब्दाला सुद्धा नको समजत होत्या त्या मुलींनी इतकं सुंदर मांडणी केली की खेड पंचायत समितीने या 15 शाळेतल्या 1000 मुलींच्या मागणीवरून खेडमधल्या 132 शाळांमध्ये 15व्या वित्त आयोगातून मासिक पाळी व्यवस्थापनाच्या सुविधा मिळाल्या पाहिजे असा एक ठराव पास केला, ज्याचा फायदा जवळजवळ 25,000 मुलामुलींना होणार आहे. तर हा खूप सुंदर अनुभव आहे की छोट्याशा गावातून उभं केलेलं जे काम आहे ते जिल्हा पातळीवर आणि राष्ट्राच्या पातळीवर जाऊ शकतं आणि तो मुद्दा इतका महत्त्वाचा असू शकतो. तर माझ्यासाठी हा अनुभव खूप छान आहे. मुलींनी एकत्र येऊन संघटनेने जर काम उभं केलं
तर लोकांना ते ऐकावंच लागेल. ती परिस्थिती येऊ शकते. क्या बात आहे. मला असं वाटतं पुनर्निर्मितीचा मान हा फक्त स्त्रियांना आहे आणि त्यामुळे मासिक पाळी हा सोहळा आहे आणि तो सोहळाच राहिला पाहिजे. बरोबर. ती दाबून ठेवण्याची गोष्टच नाही आहे. बरोबर. तुमच्याशी बोलून फार छान वाटलं. म्हणजे खरं तर राजाराम मोहन रॉय, माधवराव रानडे ह्यांच्यापासून बालविवाह आणि स्त्री शिक्षण हे प्रश्न आहेतच आणि त्यांनीसुद्धा त्यासाठीच लढा दिला. पण 2023मध्ये सुद्धा तेच प्रश्न त्याच तीव्रतेने आहेत. हे ऐकून जरा वेदना झाल्या. पण तुमच्यासारखी माणसं समाजामध्ये आहेत. ते म्हणतात ना की वाईट गोष्टींचं अस्तित्व महत्त्वाचं असतं, त्याशिवाय चांगल्या गोष्टी कळत नाहीत, चांगल्या गोष्टींचं महत्त्व कळत नाही. त्यामुळे तुमच्याशी बोलून फार छान वाटलं. खूप शिकायला मिळालं. तुमचं मार्गदर्शन मलाही आणि आमच्या श्रोत्यांनाही नक्कीच उपयोगी ठरेल आणि आम्हीही आमच्या परीने काहीतरी समाजासाठी करण्याचा नक्की प्रयत्न करू. इथे तुम्ही आलात आणि छान आमच्याशी गप्पा मारलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू मैत्रेयी. खूप छान वाटलं आणि अशीच तुमची एनर्जी ठेवा आणि तरुण शहरातल्या मुलांनी ग्रामीण भागातल्या मुलांना हात दिला पाहिजे, जेणेकरून आपण सगळे एकत्र पुढे जाऊ शकतो. हेच मी सांगू शकते सगळ्या शेवटी. डेफिनेटली. थँक्यू. पुढच्या तुमच्या संबंध वाटचालीसाठी इन्फिनिटीकडून खूप खूप शुभेच्छा. पुन्हा पुन्हा येत राहा. इथे गप्पा मारायला खूप आवडतील. थँक्यू सो मच. थँक्यू. वर्क फॉर इक्वॅलिटी या संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांच्याशी मैत्रेयी कोल्हापुरे हिने साधलेला संवाद आता आपण ऐकलात. आधी केलेची पाहिजे या आपल्या कार्यक्रमात. श्रोते हो, हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात PCT's इन्फिनिटी 90.4 FM या कम्युनिटी रेडिओवरून. आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोचवा आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 9371332683 9371332683. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. ऐकत रहा PCT's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. रुग्ण ते रुग्णालय यांच्यातला दुवा म्हणजे आरोग्य मित्र. अपघात, हृदयविकाराचा झटका किंवा इतर कोणत्याही वैद्यकीय मदतीपासून जवळच्या डॉक्टर आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांना मदत करणारा दूत म्हणजे आरोग्य मित्र. तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर्सच्या प्रशिक्षणातून तयार होणारे हे आरोग्य मित्र म्हणजे सर्वच नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा मदतनीस. ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारं आरोग्य मित्र फाउंडेशन यांच्या सहयोगाने इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवर प्रसारित करत आहोत मालिका स्वास्थ्य मंत्र. ऐकायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार सकाळी 10:30 वाजता स्वास्थ्य मंत्र ही मालिका. स्वास्थ्य मंत्र मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत अनेक अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टर्सना आणि जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून निरोगी आरोग्याचा स्वास्थ्य मंत्र. श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8 वाजता जरूर ऐका मालिका आनंदाचं विज्ञान. आपल्या आहाराविषयी, विहाराविषयी आणि एकूणच आपल्या लाईफस्टाईल विषयी बऱ्याच रंजक गोष्टी विज्ञानाच्या माध्यमातून या मालिकेतून आपण जाणून घेणार आहोत. या मालिकेच्या सादरकर्त्या डॉक्टर स्मिता लेले. तेव्हा अवश्य ऐका मालिका आनंदाचं विज्ञान दर मंगळवारी सकाळी 8 वाजता PCT's इन्फिनिटी 90.4 FM वर. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अर्थात PCETचा इन्फिनिटी 90.4 FM हा कम्युनिटी रेडिओ श्रोत्यांच्या सेवेमध्ये दाखल झालाय. समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या माध्यमातून काम करणं हा या कम्युनिटी रेडिओचा उद्देश आहे. या रेडिओसाठी आपल्यालाही काम करण्याची इच्छा असेल, तुमच्या कल्पनांना साकार करण्यासाठी तुम्ही व्यासपीठ शोधत असाल तर PCETच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओशी अवश्य संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9371332683 9371332683. ऐकत रहा PCT's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. Infinity, PCT's Infinity. गुणवत्ता, दर्जेदार शिक्षण, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, अत्याधुनिक सुविधा, शिस्तबद्ध वातावरण यासाठी
AICTEचा भारतातल्या सर्वोत्तम महाविद्यालयाचा मानाचा पुरस्कार प्राप्त पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अर्थात PCET, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर देशातली अग्रगण्य शिक्षण संस्था, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, निगडी प्राधिकरण, पुणे.